हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण बघणार आहोत पुढचा भाग बघायचा कारण काय आहे. फक्त आपल्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये साइन ए, कॉस ए, साइन टीटा, कॉस टीटा एवढंच म्हणायचं आहे का, किंवा त्यालाच फक्त प्रूव्ह करायचं आहे का, किंवा त्याचेच फक्त दिलेले आन्सर्स आहेत तेच काढायचे आहेत का, की बाबा हाताने आपल्याला हायपोटेनस दिलेला आहे, मग आपण त्याची ॲडजसंट साईड करणार आहोत, त्याची आपण अपोजिट साईड करणार आहोत, की अपोजिट साईड ॲडजसंट साईड दिलेली आपण त्याचा हायपोटेनस काढणार आहोत, एवढंच करणार आहोत का, तर नाही. आपण जे रेशोज बघितलेले आहेत की बाबा साइन 30 डिग्री असेल तर त्याचा आन्सर काय, तर त्याचा रेशो काय येतो, तो जो आपण बघितलेला आहे त्या आधारेसुद्धा आपल्याला आन्सर्स काढायचे आहेत. तर तेच आपल्याला बघायचे आहेत ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. आपण ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे जर समजा एखादं जहाज असेल ते आपल्या टॉवरपासून किती लांब आहे हे आपण शोधून काढू शकतो. कसं शोधायचं, त्यासाठी कोणकोणत्या टर्म्स आहेत त्या आपण आता बघूया. आपण समजा एखाद्या प्लेन जागेवरती लँडवरती उभे असू आणि आपण जर का वर बघितलं तर त्याला आपण म्हणणार आहोत, वर बघणाऱ्या साईडला आपण बघणार आहोत ती आपली लाईन ऑफ विजन असणार आहे. आणि ती लाईन ऑफ विजन कशी आपला असणार आहे, ती अपवर्ड असणार आहे. तेव्हा आपण त्याला म्हणणार आहोत अँगल ऑफ एलिव्हेशन. आपण वर बघणार आहोत तेव्हा आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ एलिव्हेशन. आता समजा आपण एखाद्या बिल्डिंगच्या टेरेसवरती उभे आहोत किंवा आपण बिल्डिंगवरती उभे आहोत किंवा एखाद्या बिल्डिंगच्या घरामध्ये उभे आहोत, त्यावेळेला आपण जर का लँडवरती बघितलं तर त्यावेळेला कसा होणार आहे अँगल, आपला डाऊनवर्ड होणार आहे. मग त्याला आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ डिप्रेशन. त्यावेळेला आपला लाईन ऑफ विजन कसा होणार आहे, डाऊनवर्ड होणार आहे. तर आपण म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. आता त्या आधारे आपण एक्झाम्पल्स काही सोडवून दाखवलेले आहेत ते पाहूया.